माझ्या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी स्नेहा. आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्याय नीट ऐकू शकला नाहीत त्याबद्दल मी क्षमस्व आहे. हा अध्याय मी पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आले आहे, तो तुम्ही ऐकावा. भगवंतांना प्रणाम करून मी या अध्यायाला सुरुवात करत आहे. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, मी या अव्ययी योगविद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आहे आणि विवस्वानाने तो उपदेश मानव जातीचा जनक मनूला केला आहे. मनूने तो इक्ष्वाकूला केला आहे. या ठिकाणी जेव्हा सूर्यलोक तसेच इतर लोकांतील राजघराण्यांना भगवद्गीता सांगण्यात आली तेव्हापासून अत्यंत पुरातन असा हा गीतेचा इतिहास आपल्याला आढळतो. तसेच भगवान पुढे म्हणतात, याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षीने ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. गीता ही विशेषतः राजर्षीकरिता आहे, कारण ते नागरिकांवर राज्य करण्याकरिता तिचा उपयोग करू शकतात. निश्चितच भगवद्गीता ही कधीच आसुरी प्रवृत्तीच्या लोकांसाठी नव्हती, कारण असे लोक गीतेला अर्थहीन करतील व त्याचा ते लाभही घेणार नाहीत आणि इतरांनाही ते करू देणार नाहीत. श्रीकृष्णांना पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करीत नाहीत. ते असुरी लोक, ती असुरी वृत्ती त्यांच्यामध्ये असते. असुरांचा परमेश्वरावर विश्वास नसतो. ते तर केवळ परमेश्वराच्या संपत्तीचा उपभोग घेत असतात. भगवद्गीता जशी आहे तशी स्वीकारली तर ती मानवतेसाठी एक मोठे वरदानच आहे. भगवंताशी असणाऱ्या संबंधाचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त आहे, तसे मित्रही आहेस, म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्य जाणू शकतो. अर्जुन म्हणाला, सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला, हे मी कसे जाणावे. अर्जुन हा भगवंताचा दृढ भक्त आहे, तर मग त्याचा श्रीकृष्णाच्या शब्दांवर विश्वास कसा बसू शकला नाही. वस्तुस्थिती अशी आहे की अर्जुन हा स्वतःसाठी विचारत नाही आहे, तो आपल्या सर्वसामान्य लोकांचा प्रतिनिधी आहे. श्रीकृष्णाचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार त्याने केला आहे. आपणही तो केला पाहिजे. त्या असुरांसाठी ते लढत होते. श्रीकृष्ण किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांची जणू काही स्वतःला जाणीव नसल्याप्रमाणे तो केवळ अशा लोकांसाठी मुद्द्यांवर प्रश्न करत आहे. श्री भगवान म्हणाले, माझे आणि तुझे अनेकानेक जन्म होऊन गेले आहेत. ते परत मी ते सर्व जन्म आठवू शकतो, पण ते तू आठवू शकत नाहीस. मी जरी अजन्म आहे आणि माझा दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगात मी माझा मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचं वर्चस्व होते, तेथे हे भारता मी अवतीर्ण होतो, मी अवतार घेतो. एखादा भक्त जरी असुरांचा नातलग असला तरी असुरांकडून त्या भक्ताचा छळ होतो. प्रल्हाद महाराज जरी हिरण्यकश्यपूचे पुत्र असले तरी त्यांच्या पित्याकडून त्यांचा छळ झालाच. श्रीकृष्णाची माता देवकी जरी कंसाची बहीण होती तरी तिचा आणि तिचे पती वसुदेव यांचा कंसाने एवढ्यासाठीच छळ केला की त्यांच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म होणार होता आणि त्या
त्यांच्याकडून त्याचा वध होणार होता. परंतु भगवंतांनी देवकीचा उद्धार केला, अवतरित झाले आणि त्यांनी देवकीचा उद्धार केला आणि कंसाचा वध केला. ही दोन्ही कार्य त्यांनी एकाच वेळी केली. यास्त या ठिकाणी सांगण्यात येते की भक्तांचा उद्धार आणि दुष्ट असुरांचा विनाश करण्याकरता भगवंत अवतार घेतात. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही, तर हे अर्जुना तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करून घेतो. आसक्ती, भय, क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे ममत्परायण झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेक मनुष्य माझ्याविषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि त्याप्रमाणे सर्वांना माझ्याविषयीच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे. जे ज्या भावाने शरण येतात त्यांना अनुरूप असे मी फळ देतो. हे पार्था, सर्वजण माझ्या मार्गाने सर्व प्रकारे अनुसरण करू शकतात. मनुष्य या जगात सकाम कर्मासाठी व सिद्धीची इच्छा करतात, म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्याला या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. भौतिक प्रवृत्तीचे 3 गुण आणि त्यांना अनुसरून अशा कर्मांना अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. आणि तू जाणले पाहिजे की जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही. मला कर्मफलांची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दलचे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही. एवं ज्ञाता कृतकर्म पूर्वेरपि मुमुक्षभिः. प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले, म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजेस. कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोक गोंधळून जातात. आता मी तुला कर्माचे वर्णन करतो, जे जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील. कर्माच्या गुंतागुंतीची समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काही योग्य रीतीने समजून घेतलं पाहिजे. जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य. आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित होतो. ज्याचे प्रत्येक प्रयत्न इंद्रियतृप्तीच्या विरहित आहेत तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे. साधू पुरुषांच्या मते या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्याचे कर्मफल अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म झाले आहे. आपल्या कर्मफलावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा जरी सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो कोणतेही सकाम कर्म करीत नाही. असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो. आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंकरता कर्म करतो. अशा प्रकारे कर्म केल्याने तो पापकर्त्या कर्माने प्रभावित होत नाही. जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो, जो द्वंद्वापासून मुक्त होतो आणि मत्सर करीत नाही, तो यशापयशामध्ये स्थित असतो. तो जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी त्यामुळे कधीच बद्ध होत नाही. जो मनुष्य प्राकृतिक गुणापासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे त्याचे कर्म पूर्णपणे दिव्य प्राप्त करते. कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच
भगवंताची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रियात पूर्णपणे निमग्न झालेला असतो. या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवनसुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे आहे आणि हवेनसुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे. काही योगीजन देवदेवता विविध प्रकारचे यज्ञ करून चांगल्या रीतीने उपासना करतात आणि त्यातील काही जण परब्रह्म रूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. यापैकी काही जण श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिकता संयमरूपे अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर इंद्रियांविषयी इंद्रियाग्नीमध्ये आहुती देतात. इतर व्यक्ती ज्या मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात त्या इंद्रिये आणि प्राण्यांच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मनरूपे अग्नीमध्ये अर्पण करतात. काही जण कठोर व्रत धारणा करून, काही जण आपल्याकडील द्रव्याचा यज्ञ करून, काही जण खडतर तपस्या करून, काही जण साष्टांग योग पद्धतीचे आचरण करतात. या व्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधीस्थ राहण्याकरता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात, जे प्राणवायूचे अपानवायूमध्ये आणि अपानवायूची प्राणवायूमध्ये आहुती दे शेवटी संपूर्ण श्वासोच्छ्वास थांबून समाधी अवस्थेत जातात. अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूंचे यज्ञ करतात. यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे सर्व यज्ञकर्ते पापकर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अवशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात. हे गुरुश्रेष्ठा, यज्ञ केल्याविना मनुष्य या लोकांमध्ये किंवा जीवनामध्ये कधीच सुखप्राप्ती करू शकत नाही, तर पुढील जीवनाबद्दल काय सांगावे. केवळ द्रव्यज्ञानापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. हे पार्था, सर्व कर्मयज्ञांचे पर्यवसन दिव्य ज्ञानामध्ये होते. आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्त्व जाणण्याचा प्रयत्न करणे, नम्रपणे त्यांना प्रश्न विचारणे, त्यांची सेवा करणे, आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांची तत्त्वे जाणली पाहिजेत. आत्मसाक्षात्कारी जीवांकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तू पुन्हा मोहित होणार नाहीस, कारण ज्ञानाद्वारे तू पाहशील की सर्व प्राणीमात्र हे परमात्म्याचे अंश आहे, अर्थात ते माझेच आहेत. तुला सर्व पापी लोकांमध्ये आध्यात्मिक पापी जरी समजण्यात आले तरी तू जेव्हा दिव्य ज्ञानरूपी नौकेतून आरूढ होशील तेव्हा दुःखरूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील. हे अर्जुना, ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सरपण भस्मसात करून टाकतो, त्याचप्रमाणे हे अर्जुना ज्ञानरूप अग्नी सर्व प्राकृतिक कर्मबंधने भस्म करतो. या जगात दिव्य ज्ञानामध्ये विशुद्ध आणि उदात्त असे इतर काही नाही असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे. जो भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झाला तो योग्य समयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वाद घेतो. जो श्रद्धावान मनुष्य किंवा ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिये संयमित केली आहे, तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते. परंतु प्रामाणिक शास्त्रांबद्दल संशय असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भगवद्गीतेची प्राप्ती होत नाही, तर त्यांचे पतन होते. आपल्या कर्मफलांचा त्याग करून जो भक्तियोगाने कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे त्याचे संशय नष्ट झाले आहेत, तोच वास्तविकपणे आत्मसिद्धी त्याला होते. हे धनंजया, तो कर्मबंधनाने बद्ध होत नाही. म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले ते ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजेत. हे भारता, योगमुक्त उठ आणि युद्ध कर. या अध्यायाचे तात्पर्य असे आहे की या योगामध्ये यज्ञकर्माचे 2 विभाग आहेत. दुसरे आत्मसात आणि ज्ञानयज्ञ म्हटले आहे. ज्ञानयज्ञ म्हणजे विशुद्ध आध्यात्मिक कर्म, आणि जो मनुष्य असा यज्ञ आध्यात्मिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी करतो तो भक्तिपूर्ण सेवेमध्ये असतो आणि वास्तविक परिपूर्ण यज्ञ करीत आहे. आत्मा हा भगवंताचा अंश आहे. ते परिपूर्ण ज्ञान तो
विनाप्रयास प्राप्त करू शकतो. असे ज्ञान लाभदायक आहे, कारण असा मनुष्य सहजपणे भगवंताचे दिव्य कर्म जाणू शकतो. सूर्यदेवतेपासून पृथ्वी तलावर भगवंतांना उपदेश आला, म्हणून मनुष्याने भगवद्गीतेचे अनुसरण स्वतः गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे केले पाहिजे आणि स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याच्या मागे लागले पाहिजे. स्वार्थपरायण लोकांपासून सावध राहिले पाहिजे, कारण असे लोक इतरांच्या वास्तविक मार्गापासून भ्रष्ट करतात व भगवान हे निश्चितच परमपुरुष आहेत आणि त्यांचे कर्म दिव्य आहे, त्याला ज्ञान आहे, भगवद्गीतेच्या अध्ययनापासून मुक्त पुरुष आहेत. या प्रकारे भगवद्गीतेचा ज्ञान कर्म संन्यास योग हा 4था अध्याय याच्यावरचे भाष्य संपन्न होत आहे. नमस्कार.